I don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till you end up all this हाय नमस्कार, मी स्नेहा पोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ जो आहे जरा वेगळा होणार आहे, कारण आज मी तुमच्यासोबत हा सुंदर असा मेकअप लुक शेअर करते आहे. सुंदर, तितकाच इलेगंट, तितकाच क्लासी असा हा मेकअप लुक आहे बघा. सो आता लग्नसराई स्टार्ट झालेली आहे, त्यानंतर मकर संक्रांती येते आहे, तिळगुळ हळदी कुंकू बऱ्याचशा गोष्टी असणार आहे. सो आपण मेकअप ऑब्विसली करणारच आहोत. अशा वेळेस ब्युटिशियनला फुक्काचे पैसे न देता आपला स्वतःला असा सिंपल मेकअप करता आला पाहिजे, नाही का? आणि हा मेकअप लुक तुम्ही रिसेप्शनला नक्कीच ट्राय करू शकता. रात्रीचे कोणतेही फंक्शन असू देत, रिसेप्शन असू देत, बर्थडे पार्टी असू देत, किंवा मग आता हळदी कुंकाचे कार्यक्रम हे आपले रात्रीचेच असतात. छोटं मोठं गेट टुगेदर असू दे किंवा मग किटी पार्टी असू देत. सो या सर्व छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही हा मेकअप लुक जो आहे तो ट्राय करून घेऊ शकता. सो चला तर मग हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केला ते सर्वात आधी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हो, हा मेकअप तुम्ही संक्रांतीसाठी आवर्जून करा. हा चला, आता मेकअप करायची तर सर्वात पहिले आपल्याला स्किन क्लीनही करावी लागेल. फेसवॉश केला तरी चालेल, मी फेसवॉशही केला आणि सोबतच हे गार्नियरचं जे मेकअप रिमूव्हर आहे त्याने स्किन खूप चांगल्या प्रकारे क्लीनही होते. सो तेही मी इथे यूज करते आहे. पूर्ण स्किन जी आहे मस्तपैकी क्लीन केली आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. हे फक्त 99 रुपयाला मिळतं, पण म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी कामात येतं. सो चला, स्किन झाली आता मस्त क्लीन करून, आणि त्यानंतर आता स्किन मस्त ग्लोई मेकअप करायचा आहे, तर नॅचरल ग्लो तिला देणं गरजेचं आहे. आणि आपली स्किन नॅचरली ग्लो करण्यासाठी आपल्याला ती खूप छान प्रकारे मॉइश्चराईज करणं गरजेचं असतं. सो त्यासाठी मी यूज करते आहे मॉइश्चरायझर. भरपूर प्रमाणात करायचं, कारण आता हिवाळा आहे. हिवाळ्यात तशीही म्हणजे आपल्याला जरी वाटलं ना की आपली स्किन फाटलेली नाही आहे, तरी ती थोड्याफार प्रमाणात डॅमेज झालेली असते. मग जेव्हा आपण त्यावर मेकअप वगैरे थोपतो ना, तर ती आणखी ड्राय दिसायला लागते आणि पॅची पॅची होऊन जाते. म्हणून शक्य तितकं जास्त मस्त मॉइश्चरायझर लावायचं. ओठांनाही विसरायचं नाही. ओठांनाही मी व्हॅसलीन जेली लावली. आणि त्यानंतर जर सकाळचा कार्यक्रम असेल तर तुम्ही जे आहे सनस्क्रीन लावायला विसरू नका. रात्रीचा कार्यक्रम असेल तर सनस्क्रीन स्किप केलं तरी चालेल. आणि हा मेकअप मी स्पेशली नाईट प्रोग्रामसाठीच तुम्हाला खरं तर शेअर करते आहे. बरं, मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर 10 मिनटं थांबले. 10 मिनटानंतर जे आहे सनस्क्रीन लावली आणि त्यानंतर 5 मिनटानंतर जे आहे आता इथे मस्त जे प्रायमर आहे ते मी लावून घेतलं. प्रायमर जास्त लावायचं नसतं. 2 थेंब असलं ना तरीही चालतं. जिथे जिथे ओपन पोअर वाटतात तुम्हाला, जिथे जिथे तुम्हाला जास्त पिंपल येतात, तिथे तिथे प्रायमर व्यवस्थित लावायचं. प्रायमर लावून झालं की आपल्याला खरं तर जे आपल्या चेहऱ्यावर दाग धब्बे आहेत, डोळ्याखालचे काळे वर्तुळ आहेत ते लपवायचे असतात. आता माझ्या चेहऱ्यावर ब्लॅक सर्कल तर काही नाही आहेत आणि पिंपलचे डाग आहेत, पण तेही जास्त प्रमाणात नाहीत. त्यामुळे मी इथे कलर करेक्टर किंवा कन्सिलर वगैरे काहीही यूज करत नाही आहे. आणि खरं सांगू का, माझ्याकडे ते नाही पण आहे. पण तुमचं फाउंडेशन जर फुल कव्हरेज फाउंडेशन असेल तर त्याचाच उपयोग तुम्ही ॲज अ कन्सिलर म्हणूनही करू शकता. सो इथे मी जिथे जिथे माझ्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग आहेत तिथे तिथे जे आहे सर्वात आधी फाउंडेशन लावून घेतलं. त्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने ते चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंडही करून घेतलं. ब्लेंडर कधीही सुकलेला घ्यायचा नाही. तो आधी पाण्यामध्ये डॅप करायचा, पूर्ण पिळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्या मदतीने फाउंडेशन व्यवस्थित पूर्ण चेहऱ्यावर ब्लेंड करून घ्यायचं. सो ही झाली फाउंडेशनची पहिली स्टेप, जी आपण ॲज अ कन्सिलर म्हणून घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं फाउंडेशन घेऊन पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित स्प्रेड करायचं. बघा, पहिल्यांदा आपण जिथे जिथे काळे वर्तुळं किंवा काळे डाग आहेत तिथे तिथेच फक्त फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं होतं. सो आता सेकंड स्टेपमध्ये पूर्ण चेहऱ्याला फाउंडेशन लावायचं अगदी कमी प्रमाणात आणि तेही व्यवस्थित अगदी ब्लेंड करून घ्यायचं. ही जी प्रोसेस आहे ना, याला थोडासा जास्त वेळ द्यायचा. इथे थोडीशी जास्त एफर्ट्स घ्यायचे, त्यामुळे त्याची इफेक्ट
जे आहेत खूप चांगले जाणवतात. म्हणजे आपला जो फाउंडेशन आहे त्यामुळे आपला चेहरा जो केकी दिसतो बऱ्याचदा तो दिसत नाही. फाउंडेशन कुठे जास्त कुठे कमी असंही होत नाही आणि ब्लेंडर काय करतं, जे काही एक्स्ट्राचं फाउंडेशन असेल ते ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे अगदी हलकं जाणवतं आपल्याला. सो इथे माझं फाउंडेशन व्यवस्थित जे आहे पूर्ण चेहऱ्यावर ब्लेंड करून झालेलं आहे. कान आणि गळाही सोडायचं नाही, नाहीतर चेहरा दिसतो व्हाईट आणि कान आणि गळा दिसतो काळे म्हणून. सो आणि हो, फाउंडेशन निवडताना पण आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाईटर जे आहे फाउंडेशन निवडायचं, कारण बऱ्याचदा फाउंडेशन ऑक्सिडाईज होतात आणि त्यामुळे मग चेहरा काळा पडतो म्हणून. बरं चला, आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आयब्रो फिल करायच्या. ही स्टेप आपण खूपदा विसरतो, पण ती आठवणीने करायची. आयब्रो फिल करण्यासाठी बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. पेन्सिल्स आहेत 10 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत आहेत. त्यानंतर आता छोट्या किटही येतात, त्यात ब्लॅक, ब्राऊन असे वेगवेगळे आयब्रो फिलर येतात, पावडर येतात, जेल येतात आणि बरंचसं. पण इथे माझ्याकडे जे आय शॅडो पॅलेट आहे, मी त्यातलाच जो डार्क ब्राऊन शेड आहे ना, त्याने माझे आयब्रोज नेहमी फिल करत असते. काळा शेड मी कधी यूज करत नाही, कारण त्याने ना खूप आर्टिफिशियल दिसतात आयब्रोज. ब्राऊनमुळे जरा मस्त नॅचरल लुक येतो. सो इथे बघा, अगदी सिम्पली वेने जे आहेत माझे आयब्रो फिल करून झालेले आहेत. आणि त्यानंतर नंबर डोळ्यांचा. आणि मस्त नाईट पार्टी लुक मी करणार आहे ना, त्यामुळे म्हटलं चला जरा जो आहे स्मोकी लुक जो आहे आपण आपल्या आईजना देऊयात. जरा म्हणते आहे मी, अगदीच जास्तच डार्क किंवा असा मी करणार नाही आहे. थोडाफार जे आहे स्मोकी लुक करायचा प्रयत्न करते आहे. पण त्याआधी डोळ्यांनाही मी व्यवस्थित फाउंडेशन लावून घेतलं. फाउंडेशन आधी लावलं ना, तर जे काही आपण आय शॅडो वगैरे यूज करतो ना, ते परफेक्टली बसतात तिथे. सो फाउंडेशन ब्लेंड झाल्यानंतर याच आय शॅडोमधला जो डार्क ब्राऊन कलर आहे तो मी ब्रशला घेत आहे अगदी कमी प्रमाणात, आणि डोळ्यांच्या वर व्यवस्थित जो आहे तो ब्लेंड करून घेत आहे ॲज अ बेस म्हणून. त्याने ना आपल्या डोळ्यांना एक मस्त अशी डेप्थ येते आणि डोळे छान दिसतात. सो तो ब्लेंड करून झाल्यानंतर आता मी लावणार आहे आयलायनर, जे म्हणजे सर्वांना मेकअपमधलं सर्वात कठीण काम वाटतं नाही का. पण जेव्हा ते असं एका स्ट्रोकमध्ये अगदी व्यवस्थित लावलं जातं ना, तेव्हा इतका आनंद मिळतो की काय सांगू. आणि खरं सांगू का, आयलायनर लावणं म्हणजे वाटतं तितकंही कठीण गोष्ट नाही आहे. त्यासाठी फक्त गरज असते जराशा प्रॅक्टिसची. तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला हे बघा अशा वन स्ट्रोकमध्ये व्यवस्थित आयलायनर लावता येणार आहे. सो दोन्ही डोळ्यांना मी काय केलं, आयलायनर लावून घेतलं. आणि हो, तुम्हाला हे लिक्विड आयलायनर जमत नसेल तर मार्केटमध्ये बरेचसे आयलायनर, पेन्सिल, पेन आणि बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्ही त्याही ट्राय करू शकता. सो दोन्ही डोळ्यांना माझं आयलायनर इथे लावून झालं. आणि आत्ता काय करायचं आहे, ते आयलायनर आपल्याला जरा असं पसरवायचं आहे, कारण स्मोकी लुक हवा आहे म्हणून. या जागी जर पेन्सिल असती ना, म्हणजे आयलायनर पेन्सिल माझ्याकडे, तर आणखी सोपी झालं असतं, कारण लिक्विड आयलायनर जरा लवकर ड्राय होतं. पण तरी मी लावल्या लगेच जे आहे करायला सुरुवात केली, त्यामुळे तेही मस्त स्मच झालं. आणि बघा असा काहीसा थोडाफार स्मोकी लुक जो आहे मी क्रिएट करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर थोडासा जो हा आय शॅडो घेतला मी ग्रे कलरचा, साडी ग्रे कलरची आहे, आणि त्याच्या मदतीने अशा प्रकारे जे आहे माझ्या डोळ्याचा लुक जो आहे मी क्रिएट केलेला आहे. त्यानंतर काजळ आणि मस्कारा लावायचा आहे. मस्कारा हा माझ्याकडे NYBचा आहे आणि खरंच क्वालिटी खूप मस्त आहे याची. आणि लगेच जे आहेत ना आपल्या आयलॅशेस अशा हेवी आणि छान भरलेल्या दिसतात. सो दोन्ही डोळ्यांना बघा मी छान असा मस्कारा लावून घेतला. मस्कारा मी जरा जास्तच लावते, त्याने डोळे छान दिसतात. आणि त्यानंतर माझ्याकडे हे एक आयलॅशेस कर्लर आहे. माहीत नाही कधी बोलवलं होतं, आता मला आठवत पण नाही, पण कधी मी याचा यूज करत असते आणि खरंच खूप मस्त इफेक्ट आहे याचे पण. इतक्या छान आयलॅशेस कर्ल होतात ना. आता लॅशेस कर्ल का करायच्या तर सांगते. आपले डोळे ना लॅशेस कर्ल केल्यामुळे मस्त टपोरे दिसतात, म्हणजे टपोरे नसतील तरीही, आणि असे ओपन अप दिसतात. सो त्यामुळे याचा उपयोग तुम्ही करू शकता, खूप इझी आहे. चला आता फाउंडेशन लावल्यावर सर्व चेहरा कसा एकसारखा दिसतो, त्याला अशी प्रॉपर एखादी डेफिनेशन देण्यासाठी तो काउंटोर करणं गरजेचं असतं. त्यासाठी पुन्हा आयशॅडो पॅलेटमधला मी ब्राऊन कलर घेतला आणि त्याच्या मदतीने अशा प्रकारे जे आहे मी काउंटोर करते आहे.
चिकबोनच्या खाली आणि नाकाला जे आहे मी फक्त काउंटर करते. तुम्हाला डबल चिन असेल तर तुम्ही चिनच्या एरियात वगैरे तिथेही करू शकता. सो बघा, काउंटर केल्याबरोबर तुम्हाला इफेक्ट जाणवेल खूप सुंदर, आणि आपले जे फीचर्स आहेत चेहऱ्याचे ते खूप जास्त उठून दिसतात. नाक मोठं असेल, जरा भदाडं असेल, किंवा काय म्हणतात बरं जाऊ द्यात, कसंही असेल ना, याने आपण बऱ्यापैकी जो आहे त्याला शेप देऊ शकतो आणि अगदी सरळ असं दाखवू शकतो, जसं आता माझं दिसतंय. चला, आता मेकअप बऱ्यापैकी करून झाला. आता त्याला लॉक करणंही गरजेचं आहे. आता मेकअप लॉक करण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता, लूज पावडर यूज करू शकता, त्यानंतर बनाना पावडर यूज करू शकता. पण माझ्याकडे तर काहीच नाही. मग काय, जी आपली टॅल्कम पावडर असते डेलीची, तुम्ही तेही यूज करू शकता. त्यानेही खूप छान प्रकारे मेकअप लॉक होतो. सो मी ती लावली आणि त्यानंतर मस्त असं लाजरं बुजरं दिसायचं असेल तर ब्लश स्किप करून कसं चालणार, म्हणून जी माझ्याकडे लिपस्टिक होती तिचाच उपयोग इथे मी ॲज अ ब्लश म्हणून केला. आणि आता चेहऱ्यावर मस्त असा ग्लोही हवा आहे मला, म्हणून त्यासाठी जे आहे मी इथे एक छानसं असं हायलायटर यूज करते आहे. हायलायटर आणि फाउंडेशन जे आहे माझं ते भरवा म्हणून एक ब्रँड आहे. इंस्टाग्रामवरून हे ऑर्डर केलेले आहे. तो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करू शकता. आणि या फाउंडेशनची किंवा या हायलायटरची जी खासियत आहे ती म्हणजे हे सर्व प्रोडक्ट्स जे आहे गाईच्या तुपापासून बनवलेले आहेत, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट नाही होणार असं जे आहेत ते लोक क्लेम करतात. सो हायलायटर पण लावून घेतलं आणि त्यानंतर मी इथे यूज करते आहे ही झुडिओची माझी लिपस्टिक. आता हिवाळा असल्यामुळे होठं पटकन ड्राय पडतात. अशा वेळेस तुम्ही ना लिक्विड लिपस्टिक जी आहे काही काळासाठी स्किपच करा. अशा वेळेस ह्या क्रीमी लिपस्टिक ज्या येतात ना त्या खूप जास्त फायदेशीर ठरतात आणि त्यावर ग्लॉस वगैरे लावायचीही गरज पडत नाही, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि होठ ड्राय होत नाहीत. सो ही लिपस्टिक मी आधी ट्राय केली आणि खरंच खूप छान दिसत होती, पण तरी जरा मला ती डार्क वाटत होती, त्यामुळे ती लाईट करायचा मी भरपूर प्रयत्न केला, पण तरी इतकीशी छान मला अशी दिसत नव्हती. आणि त्याचं कारण एक हेही आहे का इतक्यात मला न्यूड लिपस्टिकचं जरा जास्तच क्रेज आहे, त्यामुळे ही लिपस्टिक मी काढून टाकली आणि त्यानंतर जे आहे न्यूड लिपस्टिक ट्राय केली. आणि त्यानंतर जे आहे जसा मला लुक हवा होता तसा लुक जो आहे मला मिळालेला आहे. सो ही लिपस्टिक छान दिसते का त्यानंतर यूज केलेली मी ही न्यूड लिपस्टिक छान दिसते, हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगाल, कारण मला आधीचाही लिपस्टिकचा जो लुक आहे तोही मस्त वाटत होता आणि हाही खूप छान वाटतोय. म्हणजे मी लिटिल बिट कन्फ्यूज आहे, त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून सांगा ती लिपस्टिक छान वाटत होती का ही लिपस्टिक छान वाटते म्हणून. पण जाऊ द्यात, आता पुढे मी हीच कॅरी करणार आहे. सो असा सिम्पलसा जो आहे माझा मेकअप लुक इथे करून झालेला आहे, पण आता तो कंप्लीट करायचा आहे आणि तो कंप्लीट होणार आहे या टिकलीने. हो, टिकलीशिवाय आपला मेकअप लुक कधीच कंप्लीट दिसत नाही. सो फायनली चला, मेकअप लुक कंप्लीट झाला आहे. आता पटकन जे आहे मस्त अशी साडी नेसून येते. आणि ही जी माझी साडी आहे ती आत्तापर्यंतची माझ्या सर्व साड्यांमधून माझी म्हणजे सर्वात आवडीची साडी आहे. आणि या साडीसोबत मी अगदी मिनिमल ज्वेलरी जी आहे पेअरअप करते आहे. फक्त हातात वॉच असणार आहे, दुसऱ्या हातात ब्रेसलेट असणार आहे. बोटनेक असल्यामुळे गळ्यात काहीही घालायची गरज नाही. आणि बोटनेकच्या तिथे बघा किती सुंदर अशी लेस आलेली आहे, त्यामुळे इतकं सुंदर दिसतंय ना. आणि बोटनेक गळा जेव्हा असतो ना तेव्हा इयरिंग सिलेक्ट करताना खूप लक्ष द्यावं लागतं. बोटनेकच्या नेकसोबत झुमके किंवा मोठे कानातले बिलकुल चांगले दिसत नाहीत. I don't know why you left me bleeding. खरंच खूप इझिली हा जो मेकअप लुक आहे तो क्रिएट होतो. खूप सुंदर दिसतोय, अगदी सिम्पल, अगदी सोबर आणि इलेगंट, आणि खरंच खूप जास्त क्लासी दिसतो आहे. आता साडीबद्दल तुम्ही विचार आलं, सो ही साडी मी भावाच्या रिसेप्शनसाठी घेतली होती. ऑब्व्हियसली असे कलर रिसेप्शनमध्येच उठून दिसतात. सो रिसेप्शनसाठी घेतली होती, पण माझी एंगेजमेंटची जी साडी होती ती त्याला आवडली नव्हती. सो त्याने एंगेजमेंटलाच मला ही साडी वेअर करायला लावली होती. ॲक्च्युली ही साडी सर्वांनाच भरपूर आवडली होती आणि सर्वजण मला खूप वेगवेगळे सल्ले देत होते. कोणी म्हणे एंगेजमेंटला हीच घाल, कोणी म्हणे लग्नातही हीच घाल आणि रिसेप्शनलाही हीच घाल. सो भावाचं ऐकून मी एंगेजमेंटला जी आहे ही साडी नेसले होते आणि खरंच खूप सुंदर साडी आहे. अगदी सिम्पल पण खूप सुंदर साडी आहे. आणि मी जे नागपूरचं मार्केट आहे ना, इतवारामध्ये आहे की गांधीबागमध्ये आहे, तिथनं घेतले होते, त्यामुळे याची लिंक वगैरे मी तुम्हाला देऊ शकत नाही. अशा साड्या
जरी सिंपल असला ना तरी रिच लुक देतात. त्यानंतर हे जे ब्लाऊज मी टिच करून घेतलेलं आहे याला मी हे बोटनेक शिवलेलं आहे. स्लीव्ज हाफच आहेत. बोटनेक जर आणि खरं सांगते आता ट्रेंडिंग आहे हे, आणि आता ना बोटनेकचे ब्लाऊज बऱ्यापैकी ट्रेंडिंग आहेत आणि खरंच ते खूप मस्त रिच लुक देतात. आणि सर्वात महत्त्वाचं जास्तीचे दागिने वगैरे घालत बसावंही लागत नाही. आता बोटनेक आहे, सर्व पॅक आहे, त्यामुळे गळ्यात काही नाही घातलं तरी चालतं. फक्त छानशी अशी इयरिंग त्यासोबत पेअरअप केले की आपला सुंदर आणि सिंपल असा लुक जो आहे क्रिएट होतो आणि खरंच दिसायला खूप सुंदर दिसतो. आता बोटनेक आहे म्हटल्यावर हेअरस्टाईल कोणती करायची हाही एक मोठा प्रश्न असतो. तुम्ही बोटनेक असेल किंवा मग जो हायनेक असतो त्यासोबत जर तुम्ही केस मोकळे वगैरे सोडले ना तर ती हेअरस्टाईल खरंच छान दिसत नाही. तेव्हा अशा वेळेस तुम्ही अशी हाय पोनीटेल घालू शकता किंवा जुडा घालू शकता, तोही सिंपल, किंवा मग जो फ्रेंच बन असतो तो तर अगदी परफेक्ट जातो अशा ब्लाऊजसोबत किंवा अशा प्रकारच्या साड्यांसोबत. सो या साडीचा पूर्ण लुक जो आहे तो तुमच्यासोबत आता मी शेअर करते. I don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you knew that we had something special till you end up all this way. Please tell me why you left me bleeding. With a broken heart, tell me why I deserve this feeling. I thought that you loved me, I thought that you need me till you end up all this way. बरं चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते. होप सो तुम्हाला आजचा हा सिंपल पण ग्लोई असा मेकअप लुक नक्की आवडला असेल. रिसेप्शनसाठी तुम्ही हा लुक नक्की ट्राय करा आणि केला तर मला नक्की कळवा. आणि हो साडी कशी दिसते आहे हेही मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का सो तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह उपयुक्त वाटला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्ससोबतही नक्की शेअर करा. चला बाय, टाटा. I don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve.